आरडाओरडा झाला, किंचाळी झाली, तर त्या ताई पेटल्या. आता मर्क्युरीचा जो गोल होता, लाईट गेली. लिटरली जी व्यक्ती जळून मेलेली होती ती व्यक्ती त्या रिक्षात बसलेली मला पुढच्या शेटावर दिसली. मी हांचून गेलो, असं कडकड 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 म्हणजे असं हे उडतच होतं थरथर थरथर. मी जरी काही सांगितलेलं नाही, अंग असा तुम्ही हात जरी लावले तरी टन व्हायब्रेशन व्हायचं अंग माझं. असं अशी जी मान करून पाहिली, माझी फाटली. तरुण पोरगी होती, तिने पेटून घेऊन ती मेलेली होती. म्हणलं अन्न उठव पटकन, अन्न उठव पटकन. आणि मास साडल्यागत. हा, मास साडल्यागत. ती मागून गाडी उचलली. बापरे, वरती एवढाच वरात होता की त्याला ते स्टेअरिंग असं त्यांनी इजारकन फिरवलं की तिची 2 व्हीलरची फॅमिली डायरेक्ट एस टी खाली चिरडून तिथं ती मेलेली. त्या शक्तीने त्या गाडीला हात लावला. ती जे गणपतीचं तर तुमच्याकडे आहे ते फोटो म्हणा, ते आहे गणपती, त्याच्यामुळे ती गाडी त्यांनी सोडली. तर मित्रांनो, हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी. आपले नुकतेच 1 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. असंच सपोर्ट करा आणि लवकरात लवकर हा चॅनल आपला 1 मिलियनला जाऊन पोचवा. आणि तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून, आपल्या पूर्ण टीमकडनं. टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे. म्हणजे पोरांना फार पित्ताचे त्रास झालेले आहेत स्टार्टिंगला, रात्री जागून. तर खूप बरं वाटलं तुम्ही एवढं सपोर्ट केल्याबद्दल. असंच सपोर्ट करा. आणि चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टी टॉक्स या चॅनलवर. तर आज आपण ज्यांची घटना ऐकणार आहोत तर ते सर आहेत पुण्यातले, पिंपरी चिंचवडमधले. तर चला त्यांच्याकडनं त्यांच्या घडलेल्या घटना आपण ऐकूयात. नमस्कार सर. नमस्ते. काय सर आपलं नाव? माझं नाव प्रसाद भैया कुदळे. ओके. आणि तुम्ही आता राहिलं कुठे आहेत? मी पिंपरीमध्येच. आणि मूळ गाव? पिंपरीच. ओके. तर काय घटना घडली होती तुमच्याबरोबर? प्रथम तर मी तुमचं चॅनलचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि तुमचे अभिनंदन करेन की मला या प्लॅटफॉर्मवर आज तुम्ही माझे जे अनुभव आहेत ते मला सांगण्यासाठी इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुमचा खूप मनापासून धन्यवाद मानतो. आणि मलाही वाटलं की जे माझ्याबद्दल जे बरोबर ज्या घटना घडलेल्या आहेत त्या मी या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत सांगाव्यात. तर घटना अशी घडली आहे की बघा सर, आपण म्हणतो की पॉझिटिव्ह एनर्जी आहेत, तर तशा निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहेत. ते आपण ज्यांनी पाहिल्यात त्यांना ते अनुभव आलेले आहेत की काय आहेत काय नाही ते. तर घटना मी अशी सुरुवात करेन घटनेला की साधारणतः ही घटना खूप जुनी आहे. म्हणजे 95-96 काळाचा हा म्हणजे गोष्ट आहे. आमचं किराणाचं दुकान होतं आणि मी 10वीला होतो त्या टायमाला. आणि 10वी बघून म्हणजे किराणा दुकान वगैरे माझं असं सांभाळून माझे दोन्ही व्यवसाय चालू असायचं, म्हणजे शिक्षण पण आणि दुकान पण. तर आमच्या वाड्यातून असा एक रोड होता की दुसऱ्या वाड्याला जायला. तर त्या पलीकडच्या वाड्यामध्ये पहिल्याच खोलीमध्ये एक दाम्पत्य राहिलं होतं, एक जोडपं राहिलं होतं. त्यांचं नवीन लग्न झालेलं होतं, म्हणजे साधारणतः वर्ष वगैरे झालं होतं लग्नाला. आणि त्याच्यानंतर त्या ज्या ताई होत्या तिथं राहायला त्या प्रेग्नंटसुद्धा होत्या. आणि त्या काही महिन्यानंतर त्यांची डिलेवरी झाली आणि त्यांना एक बाळ झालं, एक मुलगा झाला. तो 2 महिन्याचा साधारणतः असेल. सकाळची वेळ होती आणि मी असंच आपलं दुकानात मजा होतो आणि त्या ताई आमच्या दुकानामध्ये यायच्या, काही घ्यायला वगैरे यायच्या. त्याच्यामुळे माझा त्यांचा परिचय चांगला होता. आणि अचानक एक दिवस किंचाळण्याचा आवाज आला जोराचा, सकाळच्या वेळेस. पहाटे? नाही, सकाळचा म्हणजे साधारणतः 9:30-10चा वेळ असेल. आरडाओरडा झाला, किंचाळी झाली. तर त्या ताई पेटल्या. आणि घरात जेव्हा त्यांना पेटल्या त्या टायमाला फक्त त्यांचा 2 महिन्याचा लहान मुलगा आणि त्या दोघंच होते. त्यांचे मिस्टर कुठंतरी बाहेर गेलेले होते. तर त्या अक्षरशः म्हणजे पेटल्या. तर त्या वाचल्या तेव्हा, म्हणजे ते डेथ नव्हत्या झाल्या. मग त्यांना हॉस्पिटलला वगैरे किती घेऊन जाण्यात आलं वगैरे, पण 3 दिवसांनंतर त्यांची डेथ झाली. पण कशामुळे पेटलं, काय काय ते काहीच कळायला नाही. म्हणजे असं आपण ते भांडणाचं स्वरूप वगैरे असं काही नव्हतं, कारण की मिस्टरही शांत होते स्वभावाने, तेही शांत होते. पण तो कसा प्रकार घडला तर त्याच्यावरही मी तुम्हाला सांगेन. ती होती अमावस्येचे दिवस. तो जो दिवस होता ते पेढ घेतला तो अमावस्या होते नेमकी. त्याच्यामुळं असं आमच्या तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की त्या अमावस्या होती, त्याच्यामुळं ते ही घटना घडली वगैरे. आणि तेव्हा मी काय एवढा मोठा नव्हतो, म्हणजे साधारणतः 17-18 वर्षाचा मी असेल त्या टायमाला. 10वी म्हणजे अगदी लहान. हो. तर त्याच्यानंतर
असंच आता मी दिवसभर दुकानात असायचो, मला वेळ मिळायचा नाही बाहेर यायला जायला. तर आपलं जेवण झालं रात्रीचं की आम्ही आमच्या इथं एक मंदिर आहे, तिथं आम्ही सगळी मुलं जेवण झाल्यानंतर आम्ही आपलं जमायचो गप्पा मारायला तिथं इकडच्या तिकडच्या, आणि आपलं गप्पा मारून झाले की 1 तासाभराने आपलं घरी निघून येणे आमचा रोजचा दिनमान. मग असंच एक दिवस असंच आम्ही गप्पा मारताना मुलांमध्ये अशी चर्चा झाली की आता त्या जे ते वारल्या त्या की ते येणार परत. असे गावातले जे वृद्ध व्यक्ती आहेत ते सांगायला लागले की ती म्हणजे मुलासाठी ती व्यक्ती परत येणार, बाळासाठी मुलाच्या प्रेमापोटी. प्रेमासाठी ते असं ती आत्मा ती परत येणार, असे ते चर्चा घडल्या वगैरे. ते प्रत्येकजण सांगायला लागलं, हा असं म्हणत होते, ते असे म्हणत होते, ते असे सांगत होते. म्हणजे सध्या ती चर्चा रंगलेली होती. आणि असंच ती चर्चा झाल्यानंतर एक 5-6 दिवस गेले उलटून, आणि आमचा रोजचा कार्यक्रम होता तिथं बसणे आणि त्याच्यानंतर घरी येणे. आणि असा तो पावसाळ्याचा दिवस होता, जूनचा महिना वगैरे जसा होता. तर आम्ही आपलं रोजच्याप्रमाणे आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो तिथं. आणि गप्पा मारता मारता माझा एक चुलत भाऊ आहे, त्यांनी एक 4 व्हीलर गाडी घेतली होती नवीन, आणि तो आला तर त्यांनी ती पाहिली, आम्ही सगळे बसलोय. तो म्हणला, चला काय करताय बसून, चला फिरून येऊ म्हणून. अच्छा. तर आम्ही आपले 5-6-7 जण होतो, आम्ही आपल्या गाडीत बसलो. म्हणले चला. तर आपल्या अशाच मग गप्पा रंगता त्यांनी बघा त्या टायमाला तुम्हाला आठवत असेल की आपल्या युनिव्हर्सिटी चौकामध्ये म्हणजे पुण्यात चतुर्शिंगे तिथं अलीकडं एक कारंजं होतं पूर्वी. अच्छा. कुणाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. एक कारंजं होतं, आणि पाषाणला जो रोड जातो तिथून त्या भागामध्ये फक्त चायनीजवाले होते. हा, त्या लाईनीने थांबायचे. ते सगळे लाईनीने थांबायचे. पूर्वी आपल्याकडं चायनीज वगैरे हे नव्हतेच इकडं, म्हणजे पुण्यातच. तर आता जेवण तर आम्ही सगळं केलेलं होतं, तर त्याला वाटलं की काहीतरी खावायला म्हणून. तर म्हटलं नाही, सगळ्यांची जेवणं झालेली. तर आम्ही आपलं ते चिकन मंचाव सूप वगैरे ते मागवलं, आम्ही घेतलं. अशाच गप्पा आमच्या रंगल्या. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जवळजवळ आम्हाला तिथून निघता करता सगळं आम्ही पिंपरी गावामध्ये पोचलो जवळजवळ 1:45 वाजता. पण त्यावेळेस तर तुम्ही 10वीमध्ये होते, मग तुम्ही गेले कसे काय तिकडे सगळेजण पाषाणला खायला? त्या गाडीतच ना त्यांनी जी 4 व्हीलर घेतलेली होती, त्यांना आनंद झाला. तर म्हटलं चला एक पार्टी म्हणून एक फिरून येऊ म्हटले, आणि आम्हाला तिकडं ते नेलं. आम्ही सगळी पोरं बसून त्याच्यामध्ये गेलो तिथं. आणि मग आम्ही आलो तर जवळजवळ 1:45चा टाईम झालेला होता. पिंपरीमध्ये आम्ही जेव्हा दाखल झालो त्या टायमाला, आणि आपली जी नव महाराष्ट्र शाळेची जी बॅकसाईड आहे, तर तिथं जरा असंच पावसाचे बुरबुर चालू होता पाऊस. तर आम्ही आपलं तिथं थांबलो गाडीत. परत त्यांनी तर कुणाची फरमाईश होती, हे गाणं लाव, ते गाणं लाव, हे गाणं लाव, ते गाणं लाव. आता ती गाडी, ते 4 व्हीलर, ते सगळं आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आमची त्या टायमाला सायकल होती, आणि असं 4 व्हीलरमध्ये फिरणं म्हणजे ती क्रेज होती. मग हे आमचं अशी फरमाईश चालू आली. मग ते सगळ्या आमच्या परत तिथून गप्पा रंगल्या. तो म्हणला चला उशीर झाला आहे, 1:15 वाजले, आता घरी जाऊ. आणि त्या टायमाला बघा कसं होतं, कुणाकडं फोनचं तर काही म्हणजे फोनच नव्हते त्या टायमाला काळामध्ये, की बाबा आईचा फोन आला आहे, तू कुठं आहेस, काही नव्हतं विषय. आणि गावाकडचं वातावरण त्याच्यामुळे लवकर म्हणजे शांतता लवकर होऊन जायची गावाकडं त्या टायमाला. मग त्याच्या गावापासून म्हणजे 100 मीटर अंतरावर ती एक स्पॉट होता, असं की एक मोकळं पटांगण होते, तिथे तो गाडी लावायचा, पार्क करायचा. तिथपर्यंत गेलो, गाडी पार्क केली, आणि आम्ही चालत परत सगळे आम्ही आलो. तर आता झाली काय गंमत, ही जी सगळी मुलं होती ही वरच्या आळीची होती, आणि खालच्या आळीला राहणारा फक्त मी एकमेव एकटाच व्यक्ती. जसे ही प्रत्येकजण डिवाईड झाले, चला गुड नाईट करत